तुर्तास मोठी बातमी। नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव टाकण्यात आलंय। काल पेटलेल्या वादानंतर प्रशासनाकडून ही सारवासारव करण्यात आलेली आहे। काल सुप्रिया सुळे यांना दिलेल्या पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव नव्हतं, आता नव्या पत्रिकेमध्ये मात्र शरद पवार यांचं नाव आहे। तर नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव आता टाकण्यात आलेलं आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। जयदीप, नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार होते। पुणे विभागाचा हा रोजगार मेळावा बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। उद्या आणि परवा हा मेळावा पार पडणार आहे, परंतु याची जी कार्यक्रम पत्रिका बनवण्यात आली होती, जी सुप्रिया सुळे यांना काल पाठवली होती सरकारच्या वतीनं, त्यामध्ये मात्र शरद पवारांचं नाव नव्हतं। त्यामुळं त्याच्यावरती टीका सुरू झाली होती, कारण सुप्रिया सुळे असं म्हटल्या होत्या की शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात। जर या कार्यक्रमात पत्रिकेमध्ये जर शरद पवारांचं नाव नसेल तर राज्यातल्या लोकप्रतिनिधींना आमंत्रण नाही असं याचा अर्थ होतो। त्यावरून प्रशासनाने सारवासारव करत आज नवीन जी आहे ती पत्रिका ती जाहीर केली आणि त्याच्यामध्ये खासदार शरद पवारांचं नाव आहे। त्याच्यामुळे नमो रोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, शरद पवार असतील आणि सुप्रिया सुळे असतील, ते हजेरी लावणार आहेत। असं जरी असलं तरी अजित पवार ज्यावेळेसपासून भाजपसोबत सत्तेमध्ये गेले त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बारामतीमध्ये येतात आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन असेल किंवा बस स्थानकाचं उद्घाटन असेल आणि त्याची जी सभा होणार आहे ती विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात होणार आहे। असं जरी असलं तरी ज्यावेळेस शरद पवारांना आमंत्रण दिलं नव्हतं तरी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चहापानाचं तसेच जेवणाचं आमंत्रण दिलं होतं। त्याच्यामुळं सुप्रिया सुळेंनी अतिथी देवो भव, आम्ही आमचं जे काम आहे ते करणार असं म्हणत सरकारवर टीका केली होती। आमंत्रणाचा प्रश्न नंतर येतो। ज्यावेळेस शरद पवारांना आमंत्रण दिलं नाही, म्हणजे पत्रिकेत नाव नव्हतं, त्यावेळेस सुप्रिया यांनी टीका केली होती सरकारवरती, परंतु आम्ही अतिथी देवो भव असं म्हणत सरकारला जे आहे ते बोलवलं आहे आणि त्यानिमित्तानं शरद पवारांनी चहापानाला बोलवलं आहे। अखेर प्रशासनानं सारवासारव करत शरद पवारांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत टाकलेलं आहे। निश्चित या पत्रिकेमध्ये आता तरी जगदीप शरदचंद्र पवार यांचं नाव टाकलेलं आहे, त्यामुळे कालच्या वादानंतर प्रशासनानं आता ही सारवासारव केली आहे का असं विचारलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।